जरांगे पाटील हे आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। मातोरीमध्ये त्यांचा पहिला काल मुक्काम होता आणि त्यानंतर आता ते हळूहळू नगर जिल्ह्याच्या दिशेने वळतायत। आपण पाहतोय करंजी घाटाकडे हळूहळू त्यांचा हा पूर्ण मोर्चा निघतोय। त्यांच्यासोबत हजारोंच्या संख्येने मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। महिला मोठ्या प्रमाणामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहतोय। अनेक लहान मुली आहेत त्या सुद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। मातोरी या त्यांच्या मूळ गावापासून आता जरांगे पाटील हळूहळू मुंबईच्या दिशेने हे पुढे सरकतायत। करंजी घाट या मार्गे ते नगर जिल्ह्यामध्ये आज येणार आहेत आणि साम टीव्हीवर ही थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील मातोरीमधून आता न्याहारी केल्यानंतर सर्व मराठा बांधवांच्या सोबत आता मुंबईकडे कूच करतात। मनोज जरांगे पाटील यांनी आजही साम टीव्हीशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली होती की आम्ही आंदोलनावर ठाम आहोत, आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे आणि मराठ्यांचं हे शेवटचं आंदोलन असणार आहे आणि यासाठीच मराठ्यांची एकजूट या संपूर्ण आंदोलनामधून पाहायला मिळते। मोठ्या संख्येने मराठा बांधव हे मातोरी बीड इथं दाखल झाल्याचं आपण पाहतोय। तर मनोज जरांगे यांनी मंत्री शंभूराज देसाई यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। दादागिरीची भाषा चालणार नाही अशा शब्दामध्ये जरांगे यांनी प्रत्युत्तर दिले। जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबई विस्कळीत होऊ शकते, त्यामुळे त्यांनी येऊ नये असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं होतं। त्यावर जरांगे यांनी आता प्रत्युत्तर दिलेलं आहे। तर चर्चेला यायचं असेल तर या, नाहीतर नका येऊ असं सुद्धा जरांगे यांनी ठणकावलंय। तर आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे कूच करतायत आणि त्याच पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांना म्हटलं होतं की आपण मुंबईकडे येऊन मुंबई विस्कळीत होऊ शकते, त्यामुळे येऊ नये। आता शंभूराज देसाई यांच्या या वक्तव्याला जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय। सरकार जर तुम्हाला प्रतिसाद देत नसतं, सरकारने जर तुमच्या मागण्या काहीच मागण्या मान्य केल्या नसत्या तर तुमची ही भूमिका ठीक आहे ना। सरकार तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद देते, फक्त सरकारची भूमिका हीच आहे की आम्हाला कायद्याच्या चौकटीत ते बसवायचं आहे, कुठल्या इतर समाजाच्या आरक्षणाला आम्हाला धक्का लावायचा नाही। त्यामुळे सामंजस्याची भूमिका घेतलीच पाहिजे आणि मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने यात्रा काढून मुंबईमध्ये जाऊन मुंबईतल्या लोकांची गैरसोय होणार आहे आणि येणाऱ्या लोकांची गैरसोय होणार आहे। दादागिरीची भाषा नाही ना। मुंबईत येऊ नका म्हणजे काय म्हणलं का तुम्ही मुंबईत काय करता पिढ्याना फार तुमच्यावर गुलाल टाकायला घेऊन यायलेत मराठी नाही यायला पाहिजे का? अहो नशिबवान आहेत तुम्ही, आरक्षण दिल्याच्या नंतर गुलाल घेऊन येतात। आजकाल असे लोक आहेत एकदा जर काम झालं ना म्हणजे जाऊ दे काय उपकार नाही केला, हे तुम्ही भाग्यवान आहेत की करोडोनं मराठी तुमच्यावर गुलाल टाकायला येणार आहेत। आणि का देऊ नये तुम्ही, माझा साधा प्रश्न आहे, का देऊ नये? द्यायलाच पाहिजे, कारण त्या शासकीय नोंदी आहेत, आम्ही कोणचं वेगळं सोडून मागतोय तुम्हाला। मराठा आंदोलकांचा पहिला मुक्काम हा जरांगेंचं मूळ गाव असलेल्या बीडमधील मातोरीमध्ये झाला। जरांगेंचं संपूर्ण कुटुंब हे मातोरीमध्ये उपस्थित होतं। मूळ गावात येताच जरांगे यांच्या डोळ्यासमोर सगळा इतिहास उभा राहिला। तर आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील यांनी काल अंतरवाली सराटी इथून 9 वाजता असंख्य मराठा बांधवांसह मुंबईकडे कूच केलेली आहे। त्यांचा कालचा हा पहिला मुक्काम जो होता त्यांचं जे मूळ गाव आहे बीड जिल्ह्यातील मातोरी इथं झालेला आहे। तर मातोरीमध्ये संपूर्ण जरांगे कुटुंब हे यावेळी उपस्थित होतं आणि त्यांचा जो संपूर्ण प्रवास आहे, इतिहास आहे, हा जरांगे यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला। दरम्यान जरांगे आणि त्यांच्या वडिलांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांनी। मराठ्यांचं वादळ संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मूळ मातोरी गावात पोहोचलेलं आहे आणि त्या गावात पोहोचल्यानंतर सगळे मराठे भावूक झालेत आणि आणखी एक भावूक क्षण म्हणजे पिता पुत्राची ही भेट आहे, एकमेकांच्या हातात हात आहे आणि पुन्हा वडील सातत्याने आशीर्वाद देत आहेत की बेटा तू जा जिंकून ये आणि संपूर्ण मराठ्यासाठी हे आरक्षण मिळवून दे आणि तोच आशीर्वाद सातत्याने त्यांना देत असल्यामुळं त्यांच्यात बळ येतं आहे। पण मी एक वेगळ्या विषयावर त्यांच्याशी चर्चा करणार आहे। तो विषय म्हणजे तुम्ही मूळ गावात आलात, वडील आहेत, इकडे मावशी आहेत, नातेवाईक आहेत, आज रात्री इथं मुक्काम केल्यानंतर तुम्हाला सगळा लहानपणापासूनचा तो इथपर्यंतचा संघर्ष प्रवास आठवला असेल ना? हो, मी याच गावात वाढलो आहे आणि पूर्ण गावच परिवार आहे आणि मी पहिल्यापासूनच काम करत असताना कुटुंबाला बाजूला सारून समाजालाच मायबाप म्हणून काम केलेलं आहे। हे गावाला पण माहिती आहे आणि आता उभ्या महाराष्ट्राला पण माहिती आहे।
आणि मी ते शेवटपर्यंत करत राहणार आहे. म्हणूनच मी मराठा समाजाचा माझ्यावरती इतका विश्वास आहे. म्हणजे बघा एक म्हण आहे, पुत्र ऐसा व्हावा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. महाराष्ट्रात तरी आणि महाराष्ट्रातल्या बाहेर भारतात आणि जगात सुद्धा मोर्चाची दखल घेतली गेली. जगभरात तुमचा मुलगा हा प्रकाश जोतात आला, त्याचं बाळकडू तुम्ही इथून पाजला असणार लहानपणापासून. काय काय आज लहानपणापासूनच ह्याच कामात जनतेचं सेवा केली. हा ठेप्यापोत जनतेचंच करायचं असं आम्ही बी कधी काही बोललो नाही. हा आम्ही तुझ्या पाठीशी आहे, जनतेचं कल्याण करू. जनतेचं कल्याण करू. प्रत्येक जणाला असं वाटतं की माझ्या स्वतःच्या आई वडिलांना असं वाटतं की अरे घरासाठी काहीतरी केलं पाहिजे, मायबापासाठी काहीतरी केलं पाहिजे, असं तुम्हाला वाटलं नव्हतं? घराचं काही वाटत नव्हतं आम्हाला. जनतेचं कल्याण करावं त्याचं नाव निघतं. हा ऊर भरून येत असेल. हा बरं. ज्या वेळेस शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये शिकायला असताना असे आंदोलन केल्यानंतर बाबा नको कशाला हे असं असं काही म्हणलं नाहीत का तुम्ही? कधीच नाही. हा का? हा हा राग कधी आला नाही? कधीच राग आला नाही. हा. हा मनोज जरांगे पाटील यांना जन्म देणारी आहे आणि या मातीनं त्यांना वाढवल्यानंतर महाराष्ट्र दिलेलं आहे आणि त्या महाराष्ट्राला मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण लढाई करून आरक्षण देत आहेत. आणि त्यामुळं आज इथं आल्यानंतर एवढं आठवतं, सगळ्यांना असं वाटतं की ते गाव, त्यांचं आयुष्य, त्यांचं जीवन, त्यांचं फॅमिली कसं असेल, त्यासाठी हा विषय मी तुमच्यासमोर आणलं.